जीवघेणा प्रसंग. आमच्या घरात आम्ही तिघी बहिणी बरोबरीच्या. आमच्या लग्नाबद्दल आईवडिलांना चिंता वाटे. ते सारखी काळजी करत. म्हणून निदान त्यांना आनंद होईल असं आपण वागावं असं मी ठरवलं. तशी मी घरात फारसं काम करत नसे, पण आता कामाला लागले. भावंडांनाही तसं सांगितलं. एके दिवशी जेवणानंतर भावंडांना घेऊन मी शेतातल्या झोपडीवर गेले. त्यांच्या मदतीनं झोपडी झाडून सारवून स्वच्छ केली. बिछाने रजाया कुठे कुठे फाटल्या होत्या त्या शिवून तुरपून ठीक केल्या. चादरी धुण्यासाठी विहिरीवर गेले. ही विहीर शेजारच्या शेतात असून चांगली ऐसपैस होती. मला चक्रीवरून विहिरीचं पाणी काढता येत होतं. चक्रीशिवाय दोन्ही हातांनी आळीपाळीनं दोर धरून पाणी शेंदायला येत होतं. या विहिरीवर राहट होता. तो मात्र मी कधीच ओढला नव्हता, पण मी विहिरीत पोहरा तर सोडला. तो झपाट्यानं सरसर विहिरीत जाऊ लागला. राहट एवढ्या जोरानं फिरू लागला की तो कसा थांबवावा हे मला समजेना. राहटाच्या खुंट्या तर दिसत नव्हत्याच, पण निदान एखादी हाती येईल म्हणून मी हात पुढं केला. खुंटी हाती लागण्याऐवजी माझ्या हातातला चोडा मात्र फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले. हे इतकं झटपट घडलं की काय करावं हे कळण्यापूर्वीच मी दोर धरला. एकदम एक घिसला बसला आणि त्याच क्षणी माझे पाय उचलले गेले. डोळ्याचं पातळ लवतं न लवतो तोच मी धाडकन विहिरीत पडले. धुडूस धम जोरानं पाणी उसळलं. मला चांगलं आठवतं, चोहोबाजूंनी पाणी वर उसळून जणू एक कमळच बनलं आणि मला पोटात घेऊन ते मिटलं. पडताना मी ओरडले, भाऊ भाऊ. विहिरी शेजारी झोपडी होती खरी, पण तिथून इथं यायला चालून यावं लागे. माझी आरोळी ऐकून माझा छोटा भाऊ मधल्या बाबळीच्या काटेरी कुंपणातून धडपडत आला. मागोमाग बहीण सगुणाही आली. दोन्ही भावंड विहिरीच्या थारोळ्यावर उभी राहिली. पाण्याच्या पोटात दोनदा जाऊन आल्यावर मी आता सावरले होते. जो दोर धरून मी पडले तो दोर मी अजूनही गच्च धरून ठेवला होता. दोर पोहऱ्याला जसा बांधला होता तसाच वर राहटालाही बांधलेला होता. विहिरीला पायऱ्या नव्हत्या, पण मधून मधून कपारी होत्या. त्यापैकी एक मला गवसली होती आणि तिच्यावर मी पाय टेकवला होता. दोन्ही हात दोर धरून मी विहिरीत लोंबकळत राहिले. इकडं दोन्ही भावंड थारोळ्यावर उभी राहून रडत ओरडत होती. शेवटी सगुनेने सल्ला दिला, भाऊ तू उडी घे आणि अनुताईला बाहेर काढ. वास्तविक भाऊ तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहानच. त्यानं धोतराचा काचा मारला. तो उडी घेणार तोच मी ओरडून सांगितलं, नको नको उडी मारू नकोस, पलीकडं शेतात जा. लोकांना घेऊन ये, तोवर मी बुडणार नाही, जा. धावतच मुले गेली आणि त्या विहिरीत मी एकटी राहिले. आता कुठं माझं लक्ष माझ्या सभोवताली गेलं. मी पाहिलं आणि मला धक्काच बसला. अरे बापरे, जवळच पाणी तांबूस दिसत होतं. माझ्या अंगात लांब वाह्याचा पलका होता. त्याच्या हातोप्यावर तांबूस डाग होता. हातावर रक्ताचे ओघळ होते. म्हणजे हे रक्त कुठून आलं? मी हाताकडं पाहिलं. माझ्या बोटांच्या आणि तळहातांच्या तिंदड्या झाल्या होत्या. दोन्ही हातांचं मांस दोरीनं घासल्यामुळे निघालं होतं. आतलं हाड पांढरं दिसत होतं. तशा त्या हातानं तो काथ्याजाड सरबडत दोर मी आतापर्यंत धरून ठेवला होता. पण आता मला तो धरवेना. माझ्या तळव्यांची आगाग होऊ लागली. आपल्याला अशा दुखऱ्या हातानं दोर धरवणार नाही. आता आपली धडगत नाही असं मला वाटलं. माझ्या एकाच पायाला आधार मिळाला होता. तोल सावरण्यासाठी दोर धरून ठेवणं अगदी आवश्यक होतं. पण मनानं अशी कच खाल्ल्याने ते अशक्य वाटू लागलं. फार वेळ आपला निभाव लागणार नाही. आपली 100 वर्ष भरली असे विचार मनात आले. मी हताश होऊन डोळे मिटले. हाताला कोण रग लागली होती. डोळे उघडून पाहते तर एक लहानशी गोल सावली विहिरीत पडल्याचं दिसलं. मी सहजच वर पाहिलं. एक छोटासा गोरा गोगोरी चेहरा विहिरीत डोकावत होता. चेहरा ओळखीचा होता. झोपडीकडं येता जाताना या मुलाचं घर वाटेला लागत असे. तो एवढासा लहान मुलगा विहिरीत डोकावून मला धीर देत होता. लोक येत आहेत, घाबरू नको, दोर तोंडात धर. मला हे सुचलं नव्हतं. लगेच सूचना अंमलात आणली. हातातला दोर मी तोंडात धरून ठेवला. काही वेळानं गोंगाट करत लोक आले. माझी ती स्थिती पाहून एक तरुण माणसानं ताबडतोब विहिरीत उडी घेतली. त्या माणसानं माझ्या तोंडातली दोर आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हातानं माझा दंड पकडून ठेवला. लगेच एक पाळणा खाली सोडण्यात आला. त्या माणसानं मला पाण्यात बसवलं. लोकांनी पाळण्यावर ओढून घेतला. तिसऱ्या पहारी मी पाण्यात पडले होते. सूर्यास्तापूर्वी मला वर काढलं. माझ्या आईचा आक्रोश दुरून कुठून तरी ऐकू आला, पण पुढचं काहीच कळलं नाही. डोळे उघडले तेव्हा मी झोपडीत खाटेवर होते. शेजारीच डॉक्टर उभे होते. त्यांचे शब्द कानावर आले, बहादूर आहे मुलगी,